छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे लोकनेते, निष्ठावंत कार्यकर्ते आणि आदर्श शेतकरी स्वर्गीय बाबासाहेब सोलाटे मामा. राजकारण, समाजकारण आणि कृषी क्षेत्रातील एक निष्प्रह प्रवास. पैठणच्या मातीला संतांचा वारसा आहे आणि याच मातीने अनेक रत्ने घडवली. पण जनमानसात मामा या नावाने ज्यांनी हक्काचं स्थान मिळवलं ते नाव म्हणजे बाबासाहेब सोलाटे उर्फ मामा. एक असा माणूस ज्यांच्याकडे छत्रपतींच्या इतिहासाचा वारसा आहे. राजकारण अनेक जण करतात, पण निष्ठा जपतात तेच अमर होतात. जनसंघापासून सुरू झालेला मामाचा प्रवास भारतीय जनता पक्षाच्या मुळाशी घट्ट रुजलेला होता. लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचे ते लाडके कार्यकर्ते. संदीपांजी भुमरे, रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, जयसिंगराव गायकवाड, चंद्रकांत खैरे, मोरेश्वर सावे अशा नेत्यांच्या गळ्यातील ताईत म्हणजे सोलाटे मामा. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य, एकनाथ सहकारी साखर कारखाना खरेदी विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पदं अनेक आली, पण मामा कधीच बदलले नाहीत. स्वच्छ मन आणि स्वच्छ व्यवहार हीच त्यांची राजकीय ओळख होती. राजकारण हे त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचं साधन नव्हतं, तर लोकांची सेवा करण्याची संधी होती. शेकडो एकर जमिनीचे मालक असूनही मामाचे पाय कायम मातीत राहिले. 50-60 वर्षापूर्वी जेव्हा तंत्रज्ञान नवीन होतं, तेव्हा तालुक्यात पहिला हिंदुस्तान ट्रॅक्टर आणणारा हा प्रगतशील शेतकरी मोसंबीच्या बागा कशा फुलवाव्यात आणि शेतीला जोडधंद्याची जोड कशी द्यावी याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. टाकळी गाव म्हणजे मामाचा जीव की प्राण. गावाच्या विकासासाठी त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. अनेक सामाजिक कामासाठी स्वतःच्या मालकीच्या जमिनी दान करताना त्यांच्या चेहऱ्यावर वतन गमावल्याचं दुःख नव्हतं, तर गाव समृद्ध होत असल्याचा आनंद होता. आज सोलाटे मामा आपल्यात नाहीत. एका अल्पशा आजाराने टाकळी गावाचं हे वैभव हिरावून नेलं. पण माणूस शरीराने जातो, विचाराने नाही. आजही पैठण तालुक्याच्या राजकारणात जेव्हा निष्ठेचा विषय निघतो, तेव्हा मामा हे नाव आदरानं घेतलं जातं. स्वच्छ चारित्र्य, अजात शत्रू व्यक्तिमत्व आणि जनसेवेचा वसा. सोलाटे मामाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. सोऽहमेव च नमः सूर्याय शान्ताय सर्वरोगविनाशिने आयुरारोग्यमैश्वर्ये देहि देव जगत्पते असतो मा सद्गमय. पलना पल्लव हलराए सरिता कलिमल हर जाए. घंटे घन अनहद जैसे गाए उड़ता जाए पाखी नहीं छोड़. भय भोर भय भोर
भाई भोर